तर त्याच्याबद्दल आपण विचार करू शकत नाहीये. आपले विचार जे आहेत ना ते सगळे शब्दांच्या पासून येतात, त्यामुळे आपले शब्द जे आहेत ना खूप महत्वाचे आहेत. आणि म्हणून म्हणतो मी शब्द खूप जपून वापरा. कारण शब्द जर तुम्ही जपून वापरला तर आणि तरच तुम्हाला ते विचार येणार आहेत, आणि ते विचार आल्यानंतरच मग तुम्हाला काय होणार आहे, पुढच्या भावना ज्या आहेत त्या भावना येणार आहेत. ओके. अजूनही मला वाटतं इश्यू येतोय का बघा आवाजाचा. काय ऑल क्लिअर? ऑल क्लिअर असेल तर मला फक्त मेसेज द्या किंवा थंब द्या. ओके, ठीक आहे. तर आपण आपल्या थोड्याशा पुढच्या गोष्टींच्याकडे वळणार आहोत. एक अजून एक गोष्ट तुम्हाला मी दाखवणार आहे, म्हणजे थोडीशी शॉकिंग गोष्ट आहे ती, आणि ती खूप महत्वाची सुद्धा आहे. आपण आपली बॉडी जी आहे ना ती पूर्णच्या पूर्ण बॉडी आपली, त्यामध्ये पर्सेंटेज ऑफ वॉटर तुम्ही बघितलं असाल, पर्सेंटेज ऑफ वॉटर सगळ्यात जास्त आहे. आपल्या बॉडीमध्ये किती पर्सेंटेज ऑफ वॉटर माहिती आहे? एनिवन? आपल्या बॉडीमध्ये जवळपास इथं लिहिलेलं आहे 70% वॉटर आहे. आपल्या पूर्ण बॉडीमध्ये 70% वॉटर आहे. आणि हा 70% वॉटर जर बॉडीमध्ये असेल तर ह्या बॉडीमध्ये आपण जे जे विचार करतोय ना ते सगळं पाणी जे आहे ना, ते पाणी लक्षात ठेवत असतं. म्हणजे असं म्हटलात की पाण्याला मेमरी आहे. वॉटर जे ना, वॉटरला मेमरी आहे. आणि आपला जर मेंदू बघितला तर मेंदूमध्ये जवळपास 90% पाणी आहे. मग त्यासाठी एक खूप छान सायंटिस्ट होते, त्यांचं नाव होतं डॉक्टर मसारू इमोटो. तुम्हाला दिसते बघा हे डॉक्टर मसारू इमोटो. मी त्याचा एक्सपेरिमेंट तुम्हाला मुद्दाम गुगलवरती दाखवतोय. ओके, कारण गुगलवरचं आपण बऱ्यापैकी ट्रू मानतोय. आय होप तुम्हाला सगळ्यांना एक्सपेरिमेंट दिसत असेल. तर डॉक्टर मसारू इमोटो नावाचे एक सायंटिस्ट आहेत. ओके, आणि त्या डॉक्टर मसारू इमोटोनी एक छानपैकी प्रयोग केला होता. डॉक्टर मसारू वॉटर एक्सपेरिमेंट क्लेम टू शो दॅट वॉटर्स मोलेक्युलर स्ट्रक्चर इज अफेक्टेड बाय थॉट्स, इमोशन्स, वर्ड्स और म्युझिक डायरेक्टेड ॲट इट. म्हणजे जे तुम्ही शब्द त्या पाण्याला म्हणताय ते सगळंच्या सगळं तुम्हाला डायरेक्ट होतं. म्हणजे तुम्हाला ते त्या पूर्ण पाण्यावरती त्याचा परिणाम होत असतो. आणि त्यासाठी एक छान एक्सपेरिमेंट केला होता. त्यांनी काय केलं होतं, त्यांनी डिफरंट डिफरंट बॉटल्स घेतल्या होत्या, आणि त्या डिफरंट डिफरंट बॉटल्समध्ये पाणी भरून ठेवलं होतं. आणि त्या पाण्याला त्यांनी दोन पार्टमध्ये डिवाइड केलं होतं. दोन पार्टमध्ये डिवाइड केलं होतं. एका पाण्याच्या बॉटल्सचा जो सेट होता त्याला ते पॉझिटिव्ह वर्ड्स म्हणत होते, आणि दुसरा जो पाण्याचा सेट होता त्याला ते निगेटिव्ह वर्ड्स म्हणायचे. आणि ते पॉझिटिव्ह वर्ड्स आणि निगेटिव्ह वर्ड्स म्हटल्यानंतर त्यांना जे काही जाणवलं ते तुम्हाला लक्षात येईल. मी तुम्हाला एक इमेज दाखवतो इथं. ओके, लेट मी शो यू वन इमेज. ओके, ही इमेज अशी आहे, ज्या इमेजमध्ये तुमच्या लक्षात येईल ज्या ज्या पाण्याच्या बॉटलना त्यांनी पॉझिटिव्ह वर्ड्स म्हटले होते, आणि नंतर त्या पूर्ण बॉटल्सना त्यांनी फ्रीज केलं, आणि फ्रीज केल्यानंतर मग त्यांना मायक्रोस्कोपच्या अंडर चेक केलं, तर हे जे ब्युटिफुल क्रिस्टल्स दिसत आहेत, हे ब्युटिफुल क्रिस्टल्स सगळे तुम्हाला त्या पॉझिटिव्ह वर्ड्सच्या बॉटलमधून दिसले. आणि जे तुम्हाला, ज्याला शिव्या घातल्या होत्या, ज्याला निगेटिव्ह निगेटिव्ह म्हटलं होतं, त्या सगळ्या पूर्ण बॉटल्समध्ये तुम्हाला असे हे अनडिस्टॉर्ड, थोडेसे डिस्टॉर्टेड फॉर्ममध्ये किंवा अनऑर्डर्ड फॉर्ममध्ये तुम्हाला ते क्रिस्टल सगळे दिसले. म्हणजे डॉक्टर इमोटोने हे सांगितलं की जर आपण आपल्या शब्दांच्या वरती, आपण शब्दांच्या वरती जर पूर्ण विसंबून राहिलो तर तुमच्या लक्षात येईल की आपले शब्दच आहेत जे आपले पूर्णच्या पूर्ण माइंडसेट जे आहे ते माइंडसेट हे मॅनेज करत असतात. ओके, त्यासाठी मुद्दाम आपण एक कन्सेप्ट करतोय, आणि त्या कन्सेप्टला म्हणतो आपण मॅजिकल वॉटर बॉटल कन्सेप्ट. म्हणजे ह्यामध्ये काय करणार आपण, मगाशी म्हटलं असं, आपण समजा पूर्णच्या पूर्ण बॉडीमध्ये आपल्या 70% पाणी आहे, आपल्या ब्रेनमध्ये 90% पाणी आहे, आणि जर आपण प्रत्येक वेळी निगेटिव्ह निगेटिव्ह वर्ड्स म्हणत राहिलो तर ती मेमरी जी आहे ती मेमरी स्टोअर होते त्या आपल्या पाण्यामध्ये. आणि ती मेमरी स्टोअर झाल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये सुद्धा निगेटिव्ह व्हायब्रेशन येत असतात. पण जर तुमच्या पूर्ण बॉडीमध्ये जर तुम्ही पॉझिटिव्ह वर्ड्स म्हणत राहिलात तर तुमच्या मेंदूमध्ये असेल किंवा तुमच्या पूर्ण बॉडीमध्ये असेल, हे तुम्हाला पॉझिटिव्हच फील होणार आहे. त्यामुळे तुमचे क्रिस्टल सुद्धा जे आहे ते पॉझिटिव्ह सगळे तयार होणार आहेत. त्यासाठी मॅजिकल वॉटर बॉटल खूप जबरदस्त आहे कन्सेप्ट. त्यामध्ये काय करतो आपण, तर यामध्ये एक ब्ल्यू वॉटर बॉटल घेतोय आपण, आणि त्या ब्ल्यू वॉटर बॉटलवरती आपण काही वर्ड्स लिहितोय, पॉझिटिव्ह वर्ड्स. म्हणजे आय एम हेल्दी, आय एम वेल्दी, आय एम सक्सेसफुल, आय एम लव्ड, आय एम पीसफुल, असे काही वर्ड्स लिहितोय आपण. आपण ते पाणी भरताना सुद्धा ते सगळे शब्द म्हणून ते पाणी भरतोय. पिताना सुद्धा आपण ते शब्द म्हणूनच पाणी पित असतोय. त्यामुळं जवळपास आपल्या पूर्ण बॉडीमध्ये हे सगळे पॉझिटिव्ह वर्ड जे ते पॉझिटिव्ह वर्ड असतात. म्हणजे लेट मी शो यू अ बॉटल. हे बघा, ही माझ्याकडे पण बॉटल एक आहे, आणि या बॉटलवरती हे वर्ड्स आहेत सगळे, म्हणजे आय एम पॉझिटिव्ह आहे. आता ह्याच्यामधले माझे शब्द थोडेसे गेलेले आहेत,
पण ही अशी वॉटर बॉटल आहे ना, ही वॉटर बॉटल तुम्ही तयार करायला पाहिजेत. आणि वॉटर बॉटल तयार केल्यानंतर, ओके, ही अशी बॉटल आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही शब्द जर तसे लिहिला असाल, पॉझिटिव्ह वर्ड सगळे लिहिला असाल, तर ही बॉटल जी आहे ना, भरताना सुद्धा आपण ते पॉझिटिव्ह वर्ड्स म्हणायचे. आपण पाणी पिताना सुद्धा ते पॉझिटिव्ह वर्ड्स म्हणायचे. तर आपल्या पूर्ण बॉडीमध्ये हे पॉझिटिव्ह वर्ड्स भरलेलं पाणी जे आहे ते पूर्ण जाणार. आणि ते आत गेल्यानंतर आपल्याला पॉझिटिव्ह फील होणार कायम. त्यामुळे पॉझिटिव्हिटी आपल्या मनामध्ये खूप 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 जास्त प्रमाणात होते. त्यामुळे ही एक मॅजिकल वॉटर बॉटल टेक्निक आहे. जी टेक्निक खूप ट्रिमेंडस टेक्निक आहे. म्हणजे भरपूर लोक जे आहेत ते मॅजिकल वॉटर बॉटल बघतात आणि ते फॉलो करतात. कारण ते मॅजिकल वॉटर बॉटलनं आपल्या सगळ्या गोष्टी हे पूर्ण होत असतात. ओके. तर सगळ्यात मग अशी आम्ही सांगत होतो की थॉट्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. थॉट्स नंतर सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट आहे, त्याला म्हणतो आपण फिलिंग्स. आता मी थोडंसं फिलिंग एक्सप्लेन करतो. नेमकं फिलिंग्स नेमकं काय आहे. तर आपले भावना जे आहेत ना, या भावना खूप महत्वाच्या आहेत. समजा मी म्हटलं की आपण नेमकं त्या युनिव्हर्सला कोणत्या गोष्टीनं, कुठली गोष्ट म्हटल्यानंतर आपल्याला ती गोष्ट मिळणार आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की आपण काय करतोय, गणपती समोर जातोय किंवा महालक्ष्मी समोर जातोय आणि आपण काय करत असतोय, आपण आपलं मागणं मागत असतोय की मला हे दे, मला ते दे, मला हे कर, मी हा नवस करतोय, हा तो नवस करतोय. आपण शब्द सगळे मराठीमध्ये बोलतोय. काही हिंदी लोक असतील ते हिंदीमध्ये बोलणार आहेत, काही लोक इंग्लिशमध्ये बोलणार, काही गुजरातीमध्ये बोलणार, काही पंजाबीमध्ये बोलणार. युनिव्हर्सला कुठली भाषा कळते, तर युनिव्हर्सला कुठलीही भाषा कळत नाही. युनिव्हर्सला फक्त एकच भाषा कळत असते, ती म्हणजे भावना, ती म्हणजे फिलिंग्स. म्हणजे तुम्ही शब्द किती योग्य वापरले डझंट मॅटर, त्या शब्दांसोबत तुमच्या मनामध्ये भावना किती पॉझिटिव्ह येते ते खूप महत्वाचं आहे. त्यामुळे त्या फिलिंग्स आर व्हेरी 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 इम्पॉर्टंट. त्यामुळे त्या भावना जर तुमच्या पॉझिटिव्ह असतील, ओके, आणि त्या भावना जर तुमच्या अगदी म्हणजे हॅपीनेस तुमच्या मनापासून फील व्हायला पाहिजे. जेव्हा तो मनापासून फील होईल, जेव्हा तो हॅपीनेस तुम्हाला आतून जाणवेल, त्यावेळी खऱ्या अर्थाने ती भावना जी आहे ती युनिव्हर्सला कळत असते. त्यामुळे त्या फिलिंग जे आहेत ना, फिलिंग्स तुमच्या खूप महत्वाच्या आहेत, त्या पॉझिटिव्हच पाहिजेत. त्यानंतर सगळ्यात महत्वाचे ते म्हणजे ऍक्शन. म्हणजे विचार आपण पॉझिटिव्ह केले, आपल्या फिलिंग जे आहेत ते फिलिंग्स पॉझिटिव्ह आलेले आहेत. ओके. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे ऍक्शन. आपण ऍक्शन घेतलीच पाहिजे. म्हणजे समजा तुम्हाला गोल आहे तुमचं की नाही, मला 1 कोटी महिन्याला कमवायचा आहे. आणि जर तुम्ही म्हटलात की मला अभ्यास करायचा नाहीये, मला काही कामच करायचं नाहीये, तर अजिबात ती गोष्ट होणार नाहीये. तुम्हाला काम तर केलंच पाहिजे. ओके. कारण काम केल्याशिवाय आपल्याला ते मिळणार नाहीये. म्हणजे हे कसं होणार हे लॉजिक नाहीये. कसं होणार हे ऍक्च्युली मॅजिक आहे. म्हणजे जर तुम्हाला कुठली गोष्ट पाहिजे असेल, समजा तुम्ही म्हटलं की मला 1 कोटी पाहिजे आहे ना, तर ती एक मॅजिक आहे. ते लॉजिकनं होत नसते. तुम्ही असं म्हणू नका की ते कसं होणार का माहित नाही. आपण एकच गोष्ट करायची, मला फरक पडत नाही ते कशामुळे होणार आहे, पण मला 100% ते होणार आहे माहिती आहे. आणि हा बिलीफ ठेवला, ही फिलिंग जर तुम्ही जगत राहिलात, तर तुम्हाला ती गोष्ट मिळणार आहे. त्यामुळं ऍक्शन्स करायलाच पाहिजेत. कारण आपण जर काम करत राहिलो, तर खऱ्या अर्थानं आपल्याला ते मिळणार आहे. नाहीतर असेल माझा हरी तर देईल खाट्यावरती म्हटलं तर होणार नाहीये. तुम्हाला ते जे ऍक्शन, ते ऍक्शन वेळच्या वेळी घ्यायलाच पाहिजेत. ऍक्शन घेणं म्हणजे नेमकं काय, तर दररोज सकाळी उठून कामावरती जाणे, नवीन नवीन आयडियांचा विचार करणं, ओके, त्या गोष्टी इम्प्लिमेंट करणं म्हणजे खऱ्या अर्थाने ऍक्शन आहे. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट ती म्हणजे बिलीफ. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे त्याच्यावरती फक्त विश्वास ठेवा, तुम्हाला ती गोष्ट 100% मिळून जाईल. म्हणजे हे टी फॅब जे आहेत ना, थॉट्स, फिलिंग्स, ऍक्शन्स आणि बिलीफ, ह्या 4 गोष्टींच्या कॉम्बिनेशननं खऱ्या अर्थानं तुम्हाला ती गोष्ट अचीव्ह होणार आहे. त्यामुळे या 4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तुमच्या आयुष्यामधल्या. आणि त्यात तुम्ही जर फोकस केला तर तुम्हाला 100% गोष्टी त्या अचीव्ह होणार. ओके. हे मला तुम्हाला सांगायचं होतं. यानंतर थोडंसं आपण मूव अहेड करतोय आणि आपण सेल्फ हिलिंग टेक्निकवर जाणार आहोत. म्हणजे आतापर्यंत आपण एनर्जीबद्दल बोललो, थोडं रेडिओबद्दल बोललो. त्यानंतर आपण बोललो होतो की थॉट्स, ऍक्शन्स, फिलिंग्स आणि बिलीफ्स ह्या आपल्या आयुष्यामध्ये कुठला चेंज आणतात, आपले फ्रिक्वेन्सी काय आहेत, आपले व्हायब्रेशन्स काय आहेत, या सगळ्यांच्यावरती बोललो. तर आता आपण सगळ्यात महत्वाची एक कन्सेप्ट करणार आहोत, अँड दॅट इज नथिंग बट सेल्फ हिलिंग टेक्निक. आणि ते सेल्फ हिलिंग टेक्निक भरपूर आहेत. म्हणजे आपल्या मनामधली निगेटिव्हिटी बाहेर काढण्यासाठी आपल्या सेल्फ हिलिंग टेक्निक भरपूर आहेत. त्यामध्ये एक आहे EFT, 478 नावाची टेक्निक आहे. त्यानंतर अँकरिंग नावाची टेक्निक आहे, एन्कॅन्टेशन आहे, डबल ब्रिदिंग टेन्सिंग आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाची आहे, त्याला म्हणजे चायनीज प्रेशर पॉइंट एक टेक्निक आहे. म्हणजे आपण आपल्या पूर्ण हातावरती ठराविक ठिकाणी आपण प्रेस केल्यानंतर, ओके, आपल्यामधली राग असेल, चिडचिड असेल, ही सगळी निघून जाते. ओके. हे सगळं त्या टेक्निक्स आपण सगळ्यानंतर शिकूया, काय अडचण नाहीये. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट एक आहे, ज्यानं आपल्या मनामधली 100% निगेटिव्हिटी बाहेर काढता येते. अँड दॅट इज नथिंग बट हो ओपोनोपोनो. हो ओपोनोपोनो नावाची एक टेक्निक आहे. हा शब्द तुम्ही कदाचित नवीन ऐकला असाल, हो ओपोनोपोनो. खूप जबरदस्त टेक्निक आहे, अँशियंट टेक्निक आहे, प्राचीन टेक्निक आहे. आणि ती टेक्निक काय आहे, कशी आहे, ती आपल्याला थोडक्यात बघायची आहे. ओके. मी तुम्हाला स्टोरी सांगतो नेमकी हो पोनो काय आहे, आणि त्यानंतर आपण ती टेक्निक नक्की सगळी करूया. तर ती स्टोरी अशी आहे
होपोनोपोनो नावाची एक टेक्निक जी हवाईयन टेक्निक आहे. म्हणजे हवाई नावाचं बेट आहे अमेरिकेच्या शेजारी, आणि त्या हवाई नावाच्या बेटावरती ती टेक्निक जी आहे ती टेक्निक खूप प्राचीन काळापासून, म्हणजे हिशोबच नाहीये किती प्राचीन काळापासून ती वापरली जात होती. मग ही टेक्निशियन ही इतकी जबरदस्त आहे, जी आपल्या मनामधली इन्स्टंट निगेटिव्हिटी बाहेर काढली जाते आणि आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट व्हायला खूप मदत होते. म्हणजे आपण जरी झऱ्याचं पाणी प्यायचं म्हटलं किंवा नदीचं पाणी प्यायचं म्हटलं, तरी आपण त्या पूर्ण पाण्यावरचा कचरा बाजूला काढतोय आणि मग आपण ते पाणी पितोय. ह्याचा अर्थ असा आहे की आपल्या बॉडीमध्ये येणारी निगेटिव्हिटी जी आहे, ती निगेटिव्हिटी पूर्ण बाहेर काढल्याशिवाय तुम्हाला पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट होत नाही. म्हणून ती निगेटिव्हिटी बाहेर काढण्यासाठी ही एक टेक्निक आहे. मग ही टेक्निक लोकांना कधी कळली? तर लोकांना कळली जवळपास 2007 नंतर. 2007 नंतर ती लोकांना कळली. द सिक्रेट नावाचा जो मूव्ही तुम्हाला सांगितला मी, द सिक्रेट नावाच्या मूव्हीमध्ये एक जो विटाले नावाचे सद्गृहस्थ आहेत. ओके, एक माणूस आहे ज्यानं, म्हणजे तो एक प्रेझेंटर आहे त्यामधला, त्या पूर्ण फिल्म मधला. त्या जो विटाले नावाच्या माणसानं एक पुस्तक लिहिलेलं आहे. ओके, आणि ते पुस्तक जे आहे त्या पुस्तकामध्ये त्यांनी या हो ओपोनोपोनोचा तिथं संदर्भ दिलेला आहे, हो ओपोनोपोनोची टेक्निकची. ओके, झिरो लिमिट नावाचं पुस्तक आहे त्यांचं, तुम्ही नक्की वाचू शकता पुस्तक. झिरो लिमिट नावाचं पुस्तक जे जो विटालिन यांनी लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी हो ओपोनोपोनो बद्दल लिहिलेलं आहे. मग ते हो ओपोनोपोनो नेमकी कुणी, हे कुणामुळे हे इंट्रोड्यूस झालं? तर जो विटालिन लिहिलेलं आहे डॉक्टर हुई लेन, HEWLEN. ओके, इहाल काला हुई लेन असं त्याचं नाव आहे. तर डॉक्टर हुई लेन या माणसामुळं ती हो पोनो नावाची कन्सेप्ट जी आहे ती सगळी पूर्ण जगाला कळली. आणि इंडियामध्ये जवळपास ती गेली 7-8 वर्ष आहे. 7-8 वर्ष झाले ती कन्सेप्ट जी आहे ती कन्सेप्ट लोकांना कळली. आणि हो पोनो काय मी तुम्हाला सांगतो, ही काही कुठली नवीन गोष्ट नाहीये. इंडियामध्ये ट्रिमेंडस लाईफ कोच आहेत जी ही गोष्ट सांगतात, आणि हो पोनो करून भरपूर लोकांच्या मध्ये आयुष्यामध्ये फरक पडलेला आहे, इव्हन माझ्या सुद्धा. म्हणजे हो पोनो मी जर तुम्ही सकाळ संध्याकाळ डेली करत राहिलात, ओके, ती काही सकाळीच करायला पाहिजे संध्याकाळ करायला पाहिजे असं नाहीये. तर आपण कुठल्याही वेळेला हो पोनो करू शकतोय. जर आपण ते करत राहिलो तर आपल्यामधली निगेटिव्हिटी इन्स्टंट बाहेर पडते. त्यामुळे तुम्हाला मी ती स्टोरी सांगतो, आणि स्टोरी सांगून मग आपण थोडीशी हो पोनोची प्रॅक्टिस करायची आहे. ती स्टोरी आहे डॉक्टर होईल यांची. तर एक मेंटल हॉस्पिटल होतं हवाई नावाच्या बेटावरती. ते मेंटल हॉस्पिटल कोणाचं होतं? तर क्रिमिनली रिटार्डेड पेशंट जे आहेत, म्हणजे कैदी आहेत, पण ते मानसिकदृष्ट्या खूप 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 विचित्र आहेत. ओके, आणि त्यांचं ते एक हॉस्पिटल होतं. आणि त्या हॉस्पिटलमध्ये इतके घाणेरडे, इतके विचित्र कैदी होते की ते दुसऱ्याला तर इजा करायचेच आणि स्वतःला पण इजा करून घ्यायचे. म्हणून त्यांना अगदी, म्हणजे ते साखळीनं वगैरे त्यांना बांधून ठेवलं जायचं. तेरे नाम पिक्चर बघितलं असेल तर तुम्ही सलमान खानला जसं ते बेड्या घातलेल्या असतात, पूर्ण सगळं त्या बांधून ठेवलेलं असतं, तशी अवस्था त्या सगळ्या पेशंटची होती. कारण ते दुसऱ्याला त्रास करू नये, स्वतःला पण त्रास करून घेऊ नये, म्हणून त्यांना त्या बेड्यांनी सगळे पूर्ण जखडून ठेवलं जायचं. तिथं एवढे घाणेरडे पेशंट आहेत, एवढे विचित्र पेशंट आहेत, म्हणून कुणी तिथं काम करायला सुद्धा तयार नव्हता. ना तिथले नर्स असतील, ना तिथले वॉर्ड बॉय असतील, ना तिथले डॉक्टर्स असतील, ते कुणीही तिथं काम करायला तयार नव्हते. मग साहजिकच आहे, त्या पेशंट्सना औषधोपचार सुद्धा वेळोवेळी मिळत नव्हते. आणि त्यामुळं ते हॉस्पिटल जे आहे, हॉस्पिटलला ड्युटी लागणं म्हणजे एक स्वतःला जेल झाला की आहे असं प्रत्येकाला वाटायचं. आणि त्या परिस्थितीमध्ये डॉक्टर हुई लेन नावाच्या डॉक्टरची तिथं बदली होते. जेव्हा तो डॉक्टर हुई लेन त्या हॉस्पिटलमध्ये जातो आणि हॉस्पिटलमध्ये बघतो की हे नेमकं काय आहे, सगळे विचित्र पेशंट्स आहेत, इतके घाणेरडे पेशंट्स आहेत, इतके म्हणजे विकृत आहेत की ते डॉक्टर्सना आणि नर्सना सुद्धा मारहाण करायला कमी करत नाहीयेत. त्यांच्यावर सगळे औषधोपचार झाले, सगळं झालं, पण तरी सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये काहीही फरक पडला नाहीये. असं जेव्हा ते डॉक्टर होईल यांना लक्षात येतं, त्यावेळी ते असा विचार करतात की नाही, या सर्वांना बरं करायची जबाबदारी फक्त आणि फक्त माझ्यावरच आहे. म्हणून ते काय करतात, ते आपल्या केबिनमध्ये बसून राहतात. ह्या सगळ्यांचे फाईल्स डोळ्यासमोर ठेवतात आणि ते काही मंत्र पुटपुटतात. ओके, आणि ते पुटपुटत जवळपास 1 वर्ष होतं, 2 वर्ष होतं, आणि 2 वर्षानंतर सरप्राइझिंगली त्या सगळ्याच्या सगळ्या हॉस्पिटलमधले पेशंट्स जे क्रिमिनली अगदी विचित्र होते, ते सगळेच्या सगळे पेशंट्स एकतर बरे होतात, आणि ते पूर्णच्या पूर्ण हॉस्पिटल बंद करावं लागलं. म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये कोणी पेशंटच राहिला नाही. मग नेमकं ते डॉक्टर होईल यांना काय केलं होतं? तर ते डॉक्टर होईल यांना
ती टेक्निक जी केली होती टेक्निक होती हो पोनो पोनो. ही टेक्निक हवाईयन लोक वापरायचे. कशासाठी वापरायचे? तर जसं आपल्या गावामध्ये वगैरे पूर्वीच्या काळी एखादा समजा वादविवाद मिटवायचा असेल तर एका झाडाच्या भोवती सगळेजण जमायचे. तिथला जो मुखिया असायचा, जो प्रमुख असायचा, ते सगळं म्हणणं ऐकून घ्यायचा आणि मग न्यायनिवाडा करायचा. तसं त्या हवाईयन बेटावरती जर कुणामध्ये राग असेल, कुणामध्ये क्रोध आला असेल, कुणामध्ये समजा भांडणं झाले असतील, तर ती सगळी लोक एकत्र जमायची आणि हो ओपोनो पोनो करायची. ती हो ओपोनो पोनो केल्यानंतर त्यांच्यामधले सगळे भांडण तंटे जे आहेत ते सगळेचे सगळे नष्ट व्हायचे. मग डॉक्टर हुईल यांना ही कन्सेप्ट माहिती होती आणि त्यांनी ती कन्सेप्ट जी ती कन्सेप्ट वापरली ही त्या सर्व पेशंट्सना बरं करण्यासाठी. त्यांनी एकच गोष्ट खूप महत्वाची मांडली ती म्हणजेच की ही सगळेचे सगळे पेशंट जे ते सगळेचे सगळे पेशंट जर माझ्या आयुष्यामध्ये आलेले आहेत तर याचा अर्थ असा आहे की त्यांनाच मी माझ्या आयुष्यामध्ये आकर्षित केलेलं आहे. त्यांना मीच खेचून आणलेलं आहे इथपर्यंत. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये ते याच्यामुळे आलेले आहेत. म्हणून त्याने काय केलं, त्याने पूर्णच्या पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी त्या सर्व पेशंटची आपल्याकडे घेतली. आपण काय करतोय की समजा आपल्या आयुष्यामध्ये समजा प्रॉब्लेम्स असतील तर आपण आपण रिस्पॉन्सिबल म्हणत नाही, आपण पुढचा रिस्पॉन्सिबल म्हणत असतोय. आपण रिस्पॉन्सिबल असं कधी म्हणत नसतो. तर डॉक्टर हुईल यांना काय केलं, हे जे क्रिमिनली रिटार्डेड पेशंट्स आहेत तर त्यांची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी ही माझी आहे. म्हणजे माझ्या वाईट विचित्र विचार केल्यामुळं कदाचित हे असे वागत असतील. म्हणून त्यांनी स्वतःमधली निगेटिव्हिटी बाहेर काढायचा प्रयत्न केला. आणि त्यांनी ते 4 शब्द म्हटले, ऍक्च्युली 4 वाक्य म्हटली. ती 4 वाक्य अशी आहेत: आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. ते काय करायचे, ते पूर्ण सगळीच्या सगळी फाईल त्या पेशंटची समोर ठेवायचे. एका पेशंटच्या केस पेपर समोर घेतल्यानंतर त्याचा तो फोटो असायचा. त्यानंतर त्याची सगळी माहिती असायची. ती माहिती वाचल्यानंतर त्यांच्या मनामध्ये राग यायचा की हे इतके घाणेरडे आहेत, इतके नालायक आहेत. आणि ते त्यांच्या मनामध्ये राग यायचा ना, तो राग ते बाहेर काढायचे. कसे बाहेर काढायचे? तर आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. स्वतःलाच म्हणत होते की मला माफ कर, ओके, मला क्षमा कर, आणि थँक्यू आणि आय लव्ह यू हे स्वतःला म्हणायचे. ते जेव्हा 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 ते सगळे केस पेपर वाचायचे आणि स्वतःला म्हणायचे त्यावेळी खऱ्या अर्थानं ते स्वतःची निगेटिव्हिटी बाहेर काढायचे. आणि सरप्राइझिंगली ते सगळं सगळं हॉस्पिटल बंद केलं गेलं. आणि मी तुम्हाला हेच सांगणार आहे तो इथून पुढं, की जेव्हा एखादी गोष्ट आपल्या समोर येते, एखादे वाईट माणसं आपल्या आयुष्यामध्ये येत असतात, तर त्यांना जर तुम्हाला बाहेर काढायचं असेल किंवा ते जर सुधारायचे असतील तर त्यांना उपदेश देऊन उपयोग नाहीये. आपण स्वतःच पॉझिटिव्ह विचार केल्यानंतर, आपण हे होप अनुमोदन केल्यानंतर त्या माणसांना आपण आयुष्यातनं एकतर बाजूला काढू शकतोय किंवा ती माणसं जे ती माणसं थोडीशी पॉझिटिव्हिटीकडे कन्वर्ट होतात. आणि ही एक जबरदस्त टेक्निक आहे हो पोनो पोनो. डॉक्टर जो विटालीने ही लिहिल्यानंतर मग लोकांना कळलं आणि आता इंडियामध्ये ट्रिमेंडस लोक हो पोनो पोनो वापरतायत. आणि ती मी तुम्हाला आता फक्त बेसिक शिकवणार आहे, फक्त बेसिक. त्याचे ॲडव्हान्स व्हर्जन मी तुम्हाला नंतर नेक्स्ट माझे पेड सेशन असतील मी त्यामध्ये घेईन. पण आता फक्त तुम्हाला बेसिक शिकवणार हो पोनो पोनो काय आहे. आणि कुणाकुणाला आता हो पोनो पोनो जी टेक्निक आहे ती ऐकायला किंवा फील करायला आवडेल. ज्यांना ज्यांना आवडेल त्यांनी छानपैकी यस म्हणून कमेंट द्या की ही हो पोनो टेक्निक जी आहे ती मला ऐकायची आहे, मला बघायची आहे की नेमकं काय आहे. ही ज्यांना ज्यांना ऐकायचं आहे त्यांनी छानपैकी कमेंटमध्ये लिहा यस. ओके. त्यासाठी माझ्या काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत ऑब्व्हियसली. आणि त्या टर्म्स अँड कंडिशन अशा आहेत की ज्यांचे ज्यांचे स्क्रीन्स ऑफ आहेत त्या सगळ्यांनी स्क्रीनवरती येणं बंधनकारक आहे. प्रत्येकानं आपला कॅमेरा ऑन करायचा आहे आणि कॅमेरा ऑन करून कुठल्याही परिस्थितीत तुम्ही असाल तर तिथं तुम्ही स्क्रीनवरती येणं खूप बंधनकारक आहे. ही पहिली गोष्ट. दुसरं सगळ्यात महत्वाचं आहे की पुढची 15 ते 20 मिनिटं, तुम्ही कुठल्या तरी एका स्टेबल ठिकाणी बसा. अशा ठिकाणी तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाहीये. अशा ठिकाणी तुम्ही बसा पुढची 15 ते 20 मिनिटं. आणि बाकी सगळ्यांना सांगा की मला 15 ते 20 मिनिटं अजिबात कुणीही डिस्टर्ब करू नका. आणि 15 ते 20 मिनिटं खूप महत्वाचे आहेत. ही 15 ते 20 मिनिटं तुमच्या आयुष्यामध्ये आत्ता येतील, जी खूप महत्वाची आहेत. इथून पुढच्या आयुष्यामध्ये हे डेली आपल्याला 10 ते 15 मिनिटं मी तुमच्याकडनं करून घेईन. आणि तुम्हाला ह्याचा फरक नक्की जाणवेल, तुमच्या आयुष्यामध्ये ह्याचा फरक नक्की जाणवेल. त्यामुळे ही 15 ते 20 मिनिटं खूप महत्वाची आहेत. कुण प्रत्येकाला सांगा की अजिबात मला डिस्टर्ब करू नका. कॅमेरा सगळ्यांनी ऑन करा. अतुल शिंदे, प्रशांत सर, ज्ञानदेव वांगणेकर सर, पुरुषोत्तम पाटील सर, मंदार
दयानंद मुरुगटे सर, सगळ्यांना एक विनंती आहे की आपण सर्वांनी कॅमेरा ऑन करायचे आहेत. ओके, छानपैकी समोर तुमच्या मोबाईल जो आहे तो मोबाईल समोर ठेवून द्या. फक्त माझा आवाज यायला पाहिजे, एवढंच. सगळ्यांनी आपण कॅमेरावरती या. ओके. किती जण तुमच्यापैकी असे आहेत ज्यांना आपल्या डोळ्यामध्ये एक आनंद अश्रू आलेले बघायचे आहेत? किती जण असे लोक आहेत ज्यांना एक असं म्हणतो ना आपण मनशांती, एक ट्रान्स फेज म्हणतो ना आपण, ट्रान्समध्ये गेलो होतो, म्हणजे मला सुचलंच नाही मी कसं काय गेलो वगैरे. ज्यांना ज्यांना हे फील करायचं आहे त्यांनी हे मनापासून करा. म्हणजे मी सांगतोय म्हणून नाहीये, इट इज अ प्रूव्हन टेक्निक. म्हणून प्रत्येकाने हे मनापासून करा की आपल्या डोळ्यामध्ये ते आनंद अश्रू येणार आहेत. किती जणांना तरी भावना त्यांना अनावर होणार आहेत. म्हणजे मागचं मी सेशन जेव्हा घेतलं होतं, आमचे एम आर पाटील सर म्हणून होते, ते अक्षरशः ढसाढसा रडले होते. तुमच्या भावनांना तो वाट करून देऊ देत. तुमच्या मनामधून त्या सगळ्या निगेटिव्ह भावना बाहेर झाला पाहिजेत. आणि त्या जाण्यासाठी म्हणून तुम्ही बिंदास, म्हणजे जरी तुमच्या डोळ्यातून पाणी आलं तरी वाईट वाटून घेऊ नका. ते येऊ देत, ते फ्लो होऊ देत, कारण की इट इज अ नॅचरल फिनॉमिनन. त्यामध्ये येऊ देत, काय अडचण नाहीये. मी म्युझिक लावणार आहे. म्युझिक तुम्ही सर्वांनी ती ऐकू आलं, चांगलीच गोष्ट आहे. समजा ऐकू नाही आलं तर काही अडचण नाही आहे. तुम्ही फक्त माझ्या शब्दांच्या वरती फोकस करायचा आहे. ओके. काहीही केलं तरी कॅमेरा बंद करू नका. फक्त आणि फक्त ह्या फिलिंग्स घेत राहा. आणि आपण डोळे बंद करून एक 15 ते 20 मिनिटं पूर्ण मेडिटेटिव्ह फेजमध्ये जाणार आहोत. कम्प्लिटली मेडिटेटिव्ह फेज जाणार आहोत. आणि ती फेज जी आहे ही फेज खूप जबरदस्त आहे. ओके, माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे, छानपैकी आपण सगळ्यांनी ताठ बसा, पाठीचा कणा ताठ ठेवा. ओके, आपले डोळे बंद करा. आणि मी जे सांगतोय ना त्याच्यावरती फक्त फोकस करायचा. आपण 4-7-8 नावाची टेक्निक करायची आहे. 4-7-8 नावाची टेक्निक जी आहे ना, ती टेक्निक खूप महत्वाची आहे. ज्या टेक्निकमध्ये आपण काय करतोय, सगळ्यांनी कॅमेरे ऑन ठेवा, डोळे बंद करा, पाठीचा कणा ताठ, खांदे रिलॅक्स, चेहऱ्यावरती अजिबात असं कुठलीही निगेटिव्हिटी नसायला पाहिजे. पूर्ण चेहरा फ्रेश पाहिजे तुमचा. हो, पूर्ण पूर्ण कायम आपण स्माइली फेसमध्ये करायचा आहे. आपण खूप छान स्माइल द्यायची आहे आणि ही टेक्निक करायची आहे. 4-7-8 आपण करूया अगोदर. 4-7-8 अशी आहे. आपली जीभ आपण टाळून लावायची आहे. 4 सेकंद श्वास घ्यायचा आहे, 7 सेकंद होल्ड करायचा आहे आणि 8 सेकंद सोडून द्यायचा आहे. ओके, आपली जीभ टाळूला. एक खोल श्वास घ्या, होल्ड, रिलीज. तोंडातून रिलीज करा. पुन्हा एकदा एक खोल श्वास घ्या, होल्ड, तोंडातून रिलीज. वन मोर टाइम. टेक अ डीप ब्रेथ, होल्ड, तोंडातून रिलीज. ताठ बसा. अजिबात मनामध्ये कोणतीही भावना येता कामा नये. आपण असं विचार करा की आपण एका शांत ठिकाणी बसलेलो आहोत. आपण कम्प्लिटली आयसोलेट आहोत या पूर्ण जगापासून. तुम्हाला म्युझिक ऐकू येत असेल तर फक्त डोळे बंद करूनच द्या. तुम्हाला म्युझिक येत असेल ऐकून तर फक्त डोळे बंद करून थांबून द्या फक्त. आता मी जे काही सांगतोय ना ते तसेच्या तसं फॉलो करायचं आहे. 15 मिनिटं प्रत्येकानं ती फेज जी आहे ती फेज फील करायची आहे विथ 100% इमोशन्स. 100% इमोशन्स. आणि ही फेज जी आहे ती खूप महत्वाची फेज आहे. खांदे रिलॅक्स, पाठीचा कणा ताठ, चेहऱ्यावरती मस्त स्माईल, अजिबात स्ट्रेस नको, डोळे बंद, रिलॅक्स बॉडी. ते मी जे म्हणतोय ते माझ्या पाठोपाठ म्हणायचं. डोळे बंद ठेवा. मी माझ्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेतो. मी कबूल करतो आहे जे काही माझ्यासोबत झाले आणि होणार आहे
याला कुठेतरी मीच जबाबदार आहे. माझ्या आयुष्यात जे चांगले वाईट घडले आहे ते माझ्यामुळेच झाले आहे. याला मीच माझ्या आयुष्यामध्ये आकर्षित केलेलं आहे. माझ्या आयुष्याला दुसऱ्या कुणामुळेही वाईट झालेलं नाही. जे माझ्या आयुष्यामध्ये पूर्वी, आत्ता आणि नंतर होणार आहे त्याला फक्त आणि फक्त मीच मीच आणि मीच जबाबदार आहे. कळत न कळत माझ्या निगेटिव्ह ऊर्जेमुळेच हे झाले आहे. पण मला आता माहिती आहे आपण एक ऊर्जा आहोत, आपण एनर्जी आहोत आणि ऊर्जेचं रूप बदलता येतं. म्हणून मी माझ्या मनामधली आतापर्यंत साठवून ठेवलेली सगळी निगेटिव्हिटी मला बाहेर काढायची. मला पूर्णपणे त्या ओझ्यापासून हलकं फील करायचंय. मी विश्वाला आता पूर्णपणे समर्पित होत आहे. पूर्णपणे विश्वाकडे मी सरेंडर करत आहे. मी स्वतःला पूर्णपणे सोपवतो आहे त्या विश्वाकडे. एक मोठा दीर्घ श्वास घ्या. नाकातून रिलॅक्स. आता मी जी काही कल्पना करायला लावेन ती तुम्ही करायची. जे बोलायला सांगेन ते बोलायचं आहे. मोठ्याने बोला, मनातल्या मनात बोला, काही हरकत नाहीये. पुढचे 10 सेकंद मी काहीही बोलणार नाही, शांत बसणार आहे. तुम्ही ती शांतता फील करा. काहीही बोलणार नाहीये. बॉडी हलवू नका. स्ट्रेट बसा. पाठीचा कणा ताठ. माथ्यावरती आठ्या नको अजिबात. रिलॅक्स. आता सर्वांनी आपल्या कल्पनेत आपल्या आईला बघायचं आहे. आई हयात असो वा नसो, तिचा चेहरा, हसरा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणायचा आहे. आई किंवा आईचा दर्जा ज्या व्यक्तीला तुम्ही देताय त्या व्यक्तीचा हसरा चेहरा तुम्ही डोळ्यासमोर आणायचा आहे. आज आपण आपल्या कल्पनेत आईशी बोलणार आहोत. जे आपण व्यक्तिशः प्रत्यक्षरित्या आपण जे बोललो नाहीये ते आपण आपल्या मनातल्या भावना सगळ्या आई समोर व्यक्त करायच्या आहेत. आईचा हसरा चेहरा डोळ्यासमोर आणा. आईला ज्या नावाने तुम्ही बोलवता, आई, मम्मी, मम्मा, अक्का, माई, ताई, ज्या नावाने तुम्ही हाक मारताय ते नाव तुम्ही उच्चारायचं आहे. मी जेव्हा आई म्हणेन त्यावेळी तुम्ही ते नाव उच्चारायचं आणि माझ्या मागे म्हणायचं, आई मला माफ कर. आय एम सॉरी. तुला समजून घेण्यात मी कुठेतरी कमी पडलो. अनेकदा मी तुझं मन दुखावलं आहे. तुझी म्हणावी इतकी काळजी घेण्यात मी कमी पडलोय. तुझ्या तब्येतीकडे म्हणावं तितकं लक्ष मला नाही देता आलं. आई मला माफ कर. आय एम सॉरी. तुला म्हणावा तितका मी वेळ दिला नाही आई. तुझ्यावर कित्येकदा राग 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 केला. तुला घालून पडून बोललो. तू माझ्या जन्मापासून माझ्यासाठी जे जे काही केलंस त्याची म्हणावी इतकी जाणीव मी नाही ठेवली. आई मला माफ कर. मला क्षमा कर. कित्येकदा तुझ्या कळत न कळत तुझा अपमान केला मी. तुला इग्नोर केलं. तू ज्या गोष्टी सांगत होतीस ते ऐकून घेतल्या नाही. तुला कधी कधी जुन्या विचारांची किंवा गावंढळ आडाणी मी समजलं. मला माफ कर आई. प्लीज फॉरगिव्ह मी.
आई, मला मनापासून आज तुला थँक्यू म्हणायचं आहे. इतके दिवस मी माझ्या मनामध्ये जे दाबून ठेवलं होतं ते मला आता बाहेर काढायचं आहे. मला तुला मनापासून थँक्यू म्हणायचं आहे. तू इतक्या त्रासातून मला जन्म दिलास, यासाठी मला तुला थँक्यू म्हणायचं आहे. माझ्यासाठी स्वतःच्या शरीराचा, स्वतःच्या आयुष्याचा तू त्याग केलास आई, त्यासाठी मला तुला थँक्यू म्हणायचं आहे. तू माझ्यावर कोणतीही अपेक्षा न ठेवता निरंतर चिरंतर प्रेम केलेस, त्यासाठी मला तुला थँक्यू म्हणायचं आहे. स्वतः उपाशी राहून माझे पोट भरलेस, माझ्या आजारपणात तू माझी काळजी घेतलीस. जितकी काळजी तू घेतलीस तितकी माझी काळजी या माझ्या आयुष्यात कुणीही घेतली नाही. त्यासाठी आई मला तुला थँक्यू म्हणायचं. तू मला प्रेम केलंस, माझी काळजी घेतलीस, मला सगळं काही दिलंस आणि स्वतःच्या पायावरती उभं केलंस. थँक्यू सो मच. इतके दिवस मला हे बोलायचं होतं, बाहेर राहून गेलो, म्हणून मी बोलतोय. थँक्यू. अजून एक गोष्ट आहे जी मला मनापासून तुला सांगायचं आहे. माझे तुझ्यावर किती प्रेम आहे ते मला सांगायचं आहे. तू जितकं मला प्रेम केलंस तितकं मला करता आलं नाही, तरीही माझ्या आयुष्यात तुझी जागा कुणीही घेऊ शकत नाहीये. म्हणून मी तुला आज अगदी मनापासून म्हणतोय, आय लव्ह यू आई, आय लव्ह यू. माझ्यासाठी जे जे केलीस त्यासाठी मी खूप 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 ऋणी आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आपल्या कल्पनेत आपल्या आईला घट्ट मिठी मार. मिठी मारून आईला म्हणा, आई मला माफ कर, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू. एक मोठा दीर्घ श्वास घ्या, नाकातून रिलीज. सर्वांनी आता आपल्या डोळ्यासमोर आपल्या वडिलांचा हसरा चेहरा आणायचा. वडील किंवा वडिलांचा दर्जा ज्या माणसाला तुम्ही देताय, त्या माणसाचा हसरा चेहरा तुम्ही डोळ्यासमोर आणायचा. वडील हयात असो की नसो, काही फरक पडत नाही. त्यांना जे तुम्ही बोलू शकला नाही आतापर्यंत, ते आपण आपल्या भावना त्याच्यासमोर व्यक्त करायच्या आहेत. तुम्ही त्यांना ज्या नावानं हाक मारताय, पप्पा, बाबा, अण्णा, आबा, तात्या, ज्या नावानं तुम्ही हाक मारताय ते नाव तुम्ही घ्या आणि अगदी मन मोकळेपणानं माझ्यासोबत तुम्ही त्याच्याशी बोलायचं. त्यांना म्हणा, बाबा मला माफ कर, आय एम सॉरी. तुम्हाला समजून घेण्यात मी कुठेतरी कमी पडलो, बाबा मला माफ करा. तुम्हाला मी खूप कमी महत्व दिलं, मला कमी लेखलं, त्याबद्दल सॉरी. तुम्ही मला काय हवं नको ते दिलं, माझ्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या. इतकं करून सुद्धा तुम्हाला मी म्हणावी इतकी किंमत नाही दिली बाबा, त्यासाठी सॉरी. अनेकदा तुमच्याशी मी भांडलो, तुम्हाला नको नको ते बोललो, कळत नकळत तुमच्या मनाविरुद्ध गेलो, तुमचा मनात नसताना देखील तुमचा मी अपमान केला. बाबा मला माफ करा. तुमच्यावर रागराग केला मी, तुमच्यावर चिडचिड केली. तुम्ही ज्या गोष्टी सांगत होता त्या माझ्यासाठीच होत्या हे मला आत्ता कळतंय. त्यासाठी बाबा मला माफ करा, प्लीज फॉरगिव्ह मी. तुमच्या आजारपणात मला तुमची काळजी घेता आली नाही म्हणावी इतकी, म्हणून बाबा मला माफ करा. तुमच्या आवडीनिवडी राहून गेला माझ्याकडून, तुमची काही इच्छा अपुऱ्या राहिल्या
त्या पूर्ण करता नाही आल्या मला, त्यासाठी मला माफ करा. प्लीज फॉरगिव्ह मी. मी कित्येकदा माझ्या जबाबदारीपासून लांब राहिलो, मला एकटं सोडलं, त्यासाठी बाबा मला माफ करा. आय एम सॉरी. आणि आज बाबा मला तुम्हाला मनापासून थँक्यू म्हणायचं आहे. तुम्ही मला जन्म देण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. मला अनकंडिशनल प्रेम केलात, मला वाढवलात, मला शिकवलात, स्वतःच्या पायावरती उभं केलात, त्यासाठी थँक्यू. मला काय कमी पडू नये यासाठी दिवस रात्र तुम्ही मेहनत घेतलात. तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त पुढे जाऊन प्रसंगी तुम्ही मला मदत केलाय, माझ्यासाठी सगळं काही केलं, त्यासाठी थँक्यू बाबा. तुमच्या रागातही काळजी होती, ही मला आता पटतंय बाबा. तुम्ही केलेली चिडचिड ही माझ्या भल्यासाठीच होती, हे मला आता कळतंय बाबा. त्यासाठी थँक्यू. तुम्ही माझ्यासाठी तुमच्या आयुष्यात त्याग केला, मला काही कमी पडू नये यासाठी तुम्ही झटत राहिलात, त्यासाठी थँक्यू बाबा. मला ही कधी बोलायची हिंमत नाही झाली बाबा, म्हणून मी ही आत्ता बोलतोय. मला मनापासून तुम्हाला म्हणायचं आहे, मला अगदी आतून म्हणायचं आहे, आय लव्ह यू बाबा. माझं तुमच्यावर खूप 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 प्रेम आहे. आय लव्ह यू. आपल्या बाबांना कल्पनेत मिठी मारा आणि त्यांना बोला, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. एक खोल श्वास घ्या. आता आपण याच अवस्थेत आपण अशा व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे किंवा अशा परिस्थितीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे जे तुम्हाला अजिबात आवडत नाही, ज्याला बघितल्यावरती तुमचा तळ पायच्या मस्तकाला जातो. अशा व्यक्तीचा किंवा अशा परिस्थितीचा चेहरा तुम्ही डोळ्यासमोर आणा. जर ती व्यक्ती डोळ्यासमोर येत नसेल तर ती परिस्थिती आहे, ती परिस्थिती डोळ्यासमोर आणा. त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये खूप राग आहे, ती व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर येऊ नये. कारण आपण त्या व्यक्तीला, आपण आपल्या प्रेमाच्या माणसांना हृदयात ठेवत नाही, पण त्या व्यक्तीला हृदयात ठेवलेला आहे आणि आपण हृदयाला जखमा करतो आहोत. म्हणून त्या व्यक्तीबद्दल हो पूर्ण करणं तितकंच गरजेचं आहे. म्हणून त्या व्यक्तीचा चेहरा आपण डोळ्यासमोर आणा. तिचा हसरा चेहरा त्या व्यक्तीचा, ती स्त्री असो वा पुरुष असो, हसरा चेहरा डोळ्यासमोर आणा. आणि कल्पनेत आपण त्या व्यक्तीला बोलायचं आहे, त्याचं नाव घ्या, त्याचं नाव घ्या आणि मी जे म्हणतोय त्या माझ्या पाठोपाठ तुम्ही मनातल्या मनात म्हणा. त्याला म्हणा की मला माफ कर, आय एम सॉरी. मी गृहीत धरलं की तू एकटाच दोषी आहेस. त्या व्यक्तीचं नाव घ्या आणि म्हणा, मला माफ कर, मी कबूलच केलं नाही की मीही कुठेतरी चुकतो आहे. मी फक्त आणि फक्त एवढंच समजत राहिलो की फक्त तुझी एकट्याची चूक आहे, पण कळत न कळत मला आता कळतंय की माझीही थोडीफार चूक आहे. या परिस्थितीला मी पण निर्माण केलंय, मला माफ कर, प्लीज फॉरगिव्ह मी. मला माफ कर कारण मी तुला शिव्या दिल्या, तुला घाणेरडं बोललो, तुला नको नको ते बोललो, त्यामुळे माझीच ऊर्जा मी कमी केली. मला ही कमी केलेली ऊर्जा जी आहे ती वाढवायची आहे. मला जे निगेटिव्ह फील झालं आहे किंवा जे होतं आहे ते मला आता बाहेर काढायचं आहे. मी आज ठरवलंय, मला नको आहे ही निगेटिव्हिटी, मला नको आहे ही निगेटिव्ह ऊर्जा, मला ती काढून टाकायची आहे. म्हणून मी तुला थँक्यू म्हणतोय. थँक्यू सो मच. तू मला धडा दिलास, तू मला शिकवलास, दुनियादारी काय हे तुझ्यामुळं मला कळलं आणि मला आता यातून बाहेर पडायचं आहे. त्यासाठी थँक्यू.
मी तुला आता माझ्या मनातून, माझ्या विचारातून, माझ्या हृदयातून मुक्त केलेलं आहे, 100% मुक्त केलेलं आहे. मला आता इतकं हलकं वाटतंय. आय एम सॉरी, मी तुला माझ्या विचारातून टाकून देऊन मला आता खूप हलकं 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 वाटतंय. मला शुद्ध व्हायचं आहे. मला ही नकारात्मकता जी आहे ती झटकून द्यायची आहे. मी तुला माझ्या आयुष्यातून कायमचं बाहेर जाण्यासाठी संधी देतो. मी स्वतःलाही पुढे जाण्यासाठी संधी देतो. इतकं होऊन सुद्धा मी तुला थँक्यू म्हणतोय. तुझ्यामुळं मी आतून स्ट्रॉंग झालो. मी तुला आय लव्ह यू म्हणतोय. आणि तुझ्यामुळं माझी इन्नर स्ट्रेंथ वाढलेली आहे. आतून मी मजबूत झालेला आहे. त्या व्यक्तीचं नाव घ्या आणि म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मला घट्ट मिठी मारा आपल्या कल्पनेत आणि एक दीर्घ श्वास घ्या. नाकातून रिलीज. आता शेवटची 5 मिनिटं अत्यंतिक महत्वाची, खूप महत्वाची. आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यामधली सगळ्यात महत्वाची व्यक्ती आहे. ज्या व्यक्तीमुळे तुम्ही आहात आणि ऍक्च्युली ती व्यक्ती म्हणजेच तुम्ही आहात. आपण स्वतःबद्दल कधी विचार करत नाही. त्यामुळे आपण स्वतःला आय एम सॉरी म्हणायचं आहे, थँक्यू म्हणायचं आहे, आय लव्ह यू म्हणायचं आहे. त्यामुळे तुमचा स्वतःचा हसरा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर येऊ द्या. तुम्ही तुमच्याशी आता अंतर्मुख होऊन बोलताय. आपला हसरा चेहरा, आपला फ्रेश चेहरा तुम्ही कल्पनेत बघा. आपल्याशीच आपण बोलूया. आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवा. उजवा हात आपल्या हृदयावर ठेवा आणि कल्पनेत म्हणा, तुमचं नाव घेऊन म्हणा, मला माफ कर. मी चुकलो आहे तुला समजून घेण्यात. मला माफ कर. साऱ्या दुनियेचं करता करता तुझ्याकडे बघायचंच राहून गेलं माझं. त्यासाठी सॉरी. मी म्हणावा तितका तुला वेळ दिला नाही, यासाठी सॉरी. तुझी म्हणावी इतकी काळजी घेतली नाही, तुला पथ्य पाळलं नाहीये, तुला वेळ दिला नाहीये, त्यासाठी सॉरी. मी अपराधी आहे तुझा, मला माफ कर. आय एम सॉरी. इतरांचं करता करता तुला वेळ देता आला नाही, तुला एकटं पाडलं, तुझी काळजी घेतली नाही, तुझ्या म्हणावं इतकं प्रेम नाही केलं मी, यासाठी सॉरी. तुझ्यातला फक्त चुकाच मी बघितल्या. दुसऱ्यांचा येणारा राग सुद्धा मी तुझ्यावरच काढत गेलो. मला माफ कर. सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. मी स्वतःचाच झालो नाही तर दुनियेचा कसा होईल. आज मला कळतं आहे मी किती चुकलो आहे तुझ्याबद्दल. तुझ्याबरोबर मी खूप चुकीचं वागलो आहे. तुला म्हणावी इतकी प्रेरणा मी नाही दिली, महत्व नाही दिलं. सगळ्यांनी स्वतःला घट्ट मिठी मारा. घट्ट मिठी मारा. स्वतःशी कनेक्ट व्हा. मी पुढचे 30 सेकंद अगदी चुप्प राहणार, अगदी शांत राहणार आहे. तुम्ही स्वतःची माफी मागा. तुम्हाला स्वतःला थँक्यू म्हणा. स्वतःवर प्रेम करा. आय लव्ह यू म्हणा. स्वतःला म्हणतच राहा, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. पुढचे 30 सेकंद मी काहीही बोलणार नाहीये. तुम्ही ते फक्त आणि फक्त फील करत राहा.
हाताला हात रब करा, चेहरा डोळा मस्तकाला लावा आणि आपले डोळे हळूच उघडा. एक शब्द जो तुमच्या डोळ्यासमोर आता येतोय, तो शब्द म्हणा. चॅट बॉक्समध्ये लिहा पाहिजे तर. तुम्हाला ज्या फिलिंग झालेल्या आहेत त्या फिलिंग्स लिहा. मन मोकळे लिहा. जर आपल्याला भावना आल्या असतील, कुणाला काही शेअरिंग करायचं असेल, तरी करायला काही हरकत नाही आहे. कुणाला जर बोलायचं असेल तर बोलू शकताय. मी अनम्यूट केलेलं आहे, तुम्ही स्वतः अनम्यूट करू शकताय आणि बोलू शकताय. काय क्वेश्चन असेल तर क्वेश्चन पण बोलू शकताय. ओके, कुणाला काय बोलायचं आहे? संजय पवार, अनम्यूट करा. तुमचा आवाज येत नाहीये. लाड सर. हा, बोला सर. हॅलो. हा, बोला बोला सर. ऐकून चांगलं वाटलं. आपण म्हणजे आपल्या मनातील दुसऱ्यांच्या विषयी काय समजा दोष असतील, द्वेष असतील, ते त्या द्वेषामुळे आपण स्वतःला त्रास करून घेत असतो. आणि आपण एखाद्याला जर ते माफ केलं आणि आपण ते सोडून द्यायचं असं ठरवलं, तर आपल्यातील जी एनर्जी आहे ती वरती म्हणजे वाढेल आणि आपण चांगलं काम करू शकतो. बरोबर. आणि हे थोडस आमच्या मनात असायचंच. हे तुम्ही म्हणजे सांगितल्यामुळं आणखीन जर असं ते म्हणजे ऍक्सेप्ट करतोय आपण आता. आणि बरं झालं, चांगलं वाटलं. ओके, थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. अजून कोण बोलणार आहे? गाडगे साहेब. हा, बोला साहेब. हॅलो. हा. मस्त वाटलं एकदम रिलॅक्स आणि डोकं एकदम हलकं, मनातलं भरपूर विचार कमी झालं, म्हणजे डोकं हलकं झालं एकदम, ओके, माइंड फ्रेश. थँक्यू. केवढं वजन घेऊन चालत होतो आपण किंवा जगत होतो असं वाटत होतं, आता एकदम रिलॅक्स, मस्त वाटतंय. ओके, थँक्यू व्हेरी मच. अजून कोण शेअरिंग करणार आहे? अतुल. येस. येस अमोल सर आणि सर्वांना नमस्कार माझा प्रथमतः. अतुल, आणि कॅमेरा ऑन कर. खरंच खूप छान सेशन होतं. मी म्हणजे डोळे मिटून शांत बसलो होतो. म्हणजे असं वाटतं की आधी खूप डोकं जड झालंय, हात जड झालाय, आणि जेव्हा हे सगळं बोललं आणि ह्याच्यानंतर इतकं रिलॅक्स फील झालेलं, आता मला शांत वाटतंय. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू. अजून कोण आपल्या भावना व्यक्त करणार असेल तर? संजय पवारांचा आमचा बहुतेक आवाज येत नाही. अमोल सर, हा. मी बोलू काय? हा, बोला बोला सर. मागे मी एकदा द ग्रेटनेस माइंडसेट हे पुस्तक वाचलेलं आहे. हा. लुईस होवेस त्याचे लेखक होते. बऱ्यापैकी मला म्हणजे ते परत म्हणजे म्हणजे रिवाय झाल्यासारखं वाटलं. तुमच्या मनातील शक्तीला जागृत करायचं आणि एक पुढच्या महान आयुष्याला सुरुवात करायची. बरोबर. चांगलं आहे. ओके, थँक्यू सर. अजून कोण भावना व्यक्त करणार असेल तर आपल्या?
पाचपांडे साहेब. हॅलो. हा हा. आम्ही फॅमिलीसह तुमचा कार्यक्रम ऐकत होतो. हा बेटर फिलिंग म्हणजे थोडंसं मोकळं वाटलंय आणि थोडंसं म्हणजे कसं मेडिटेशन एक चांगली गोष्ट आहे. थोडं नेहमीच्या आपल्या धावपळीतून काहीतरी असं वेगळं आज थोडं डोकं हलकं झाल्यासारखं वाटत आहे. ओके, थँक्यू. पाचपांडे साहेब आमचे जळगावचे आहेत, आमचे रूम पार्टनर होते. थँक्यू सर, तुम्ही अटेंड केला प्रोग्राम. अजून कोण भावना व्यक्त करणार असेल तर व्यक्त करू शकता. काय प्रश्न असतील तर प्रश्न विचारू शकता, काय अडचण नाही आहे. आपण अजून हे सेशन्स मी घेणार आहे, कंटिन्यू करणार आहे. थोडंसं आपला गणपती सीझन चालू असल्या कारणाने दुपारच्या वेळेस कोण अटेंड करणार नाहीत. तरीही जवळपास 20 लोक आता आहेत. अजून आपण शक्यतो संध्याकाळचं सेशन घ्यायचे तिथून पुढं. त्यामुळे अजून कोणाला प्रश्न असतील तर प्रश्न विचारू शकताय. आमचे गुरुनाथ सर सुद्धा पहिल्यापासून अटेंड करतायत सगळे, त्यांच्या कामातून सुद्धा. गुरुनाथ सर, तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोलू शकताय. चांगला धन्यवाद. सेशन झाला सर. थँक्यू. ओके सर. ठीक आहे, तर आपण रॅपअप करूया आपण सेशन आजचं. थँक्यू फॉर जॉईनिंग. आपण खूप छान पद्धतीने सगळ्यांनी जॉईन केलात आणि माझ्यासाठी हे 2 तास काढलेला आहात, त्यासाठी खूप 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 थँक्यू. आपण नेक्स्ट टाइम अजून मास्टर क्लास घेऊया आणि ह्याच्या पुढच्या ज्या काही टेक्निक्स आहेत, म्हणजे अफर्मेशन्स काय असतात, अफर्मेशन कसे करायला पाहिजेत आणि त्यांचा प्रॉपर टाइम काय असतो. त्या अफर्मेशन्समध्ये काही अफर्मेशन असे असतात जे ग्रॅटिट्यूड अफर्मेशन म्हणतो आपण. कारण ग्रॅटिट्यूड ही अशी कन्सेप्ट आहे ज्या कन्सेप्टनंच ॲक्च्युली अफर्मेशन्स म्हटले जातात आणि आपल्या भावना ज्या आहेत त्या भावना व्यक्त केल्या जातात, मग आपल्याला ते मिळू शकतं. त्यामुळे ग्रॅटिट्यूड काय आहे, अफर्मेशन्स काय आहेत, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड काय आहे, ओके, ह्या सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघायच्या आहेत. आणि त्यासाठी प्रॉपर टाइम कुठला आहे ग्रॅटिट्यूड म्हणण्यासाठी किंवा अफर्मेशन म्हणण्यासाठी, हे सगळं सगळं आपण नेक्स्ट टाइम म्हणूया. तुमच्याकडून मी ग्रॅटिट्यूड आणि अफर्मेशन्स हे करून घेणार आहे. ओके, डेली मला ते प्रोग्राम करायचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने सगळ्यांनी जॉईन केला तर खूप छान होईल. मला ते सगळ्यांच्याकडनं करून घ्यायचं आहे, कारण मी ऑलरेडी सगळं करतोय. ते NLP नावाचा प्रोग्राम आहे, ज्याला आपण न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणतोय. ते ऑलरेडी मी केलेलं आहे. आणि त्यासोबत माइंड जिम जी आहे ती माइंड जिम मी करतोय डेली. मास्टर क्लास केलेला आहे, RTM आहे, ते सगळं मी ऑलरेडी केलेलं आहे. त्यामुळं माझा एक उद्देश असा आहे की बऱ्यापैकी आपल्याला जे माहिती आहे ते सगळं आपल्या लोकांना कळायला पाहिजेत. म्हणून मी मुद्दाम सगळे सेशन अरेंज करणार आहे आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजेच आहे. यासोबत आपले जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा चेंज आपल्याला आणता येईल याच्या माध्यमातून. म्हणून मी आता ऑलरेडी अकॅडमीमध्ये पण सकाळी आणि संध्याकाळी डेली हे सगळं चालू केलेलं आहे आणि यासाठी सगळ्यांची तुमची मदत लागेलच. ठीक आहे, थँक्यू फॉर जॉईनिंग. तुम्हाला काय शंका असेल तर तुम्ही डायरेक्टली मला पर्सनली विचारू शकताय. तर आपण रॅपअप करूया सेशन. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू ऑल. बाय बाय. बाय सर. बाय बाय.